संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्मदेसनेला सुरुवात। उपस्थितांनो, वर्षावासाचा सध्या अंतिम कालावधी सुरू आहे। आठवड्याभरामध्ये आपला वर्षावास संपन्न होईल। येणाऱ्या 17 ऑक्टोबर 2024च्या अश्विन पौर्णिमेला या सदरील वर्षावासाची सांगता संपन्न होत आहे। या वर्षावासामध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण असा विषय हाताशी घेतला, बोधिसत्वाच्या बुद्धत्व प्राप्तीचे प्रवेशद्वार, ज्याला 37 बोधिपाक्षीय धम्म असं म्हणतात। या 37 बोधिपाक्षीय धम्माचा आपण अभ्यास केला आणि सध्या बोधिसत्वाच्या बुद्धत्व प्राप्तीकरिता ज्या तत्वांची पूर्णता करावी लागते, ज्याला पारमी असं म्हणतात, पारमिता असं म्हणतात, त्या 10 पारमितांचा अभ्यास सध्याच्या प्रवचन मालिकेमध्ये आपण करीत आहोत। मी मागे पण तुम्हाला पुन्हा हे गोष्ट सांगत आहोत की एका बोधिसत्वाला बुद्ध होण्यासाठी या 10 पारमितांची पूर्तता करावी लागते। म्हणजे या 10 पारमितांना पूर्ण करावे लागतात, तेव्हाच बुद्ध बनण्याचं जे बल आहे ते बल त्या बोधिसत्वामध्ये निर्माण होते आणि मग तो बोधिसत्व बुद्ध बनत असतो। या त्या 10 पारमिता आहेत। या 10 पारमितांपैकी मला वाटते 3 पारमिता आतापर्यंत आपण बघितलेल्या आहेत। अगदी पहिली पारमिता दान पारमिता, दुसरी पारमिता शील पारमिता आणि तिसरी पारमिता आहे कालच्या प्रवचनामध्ये आपण बघितलं नैष्क्रम्य पारमिता। या 3 पारमितांचा अभ्यास आतापर्यंत आपण केलेला आहे। आजच्या प्रवचन मालिकेच्या अंतर्गत या 10 पारमितांपैकी जी चौथी पारमिता आहे, ज्या पारमिताला म्हटलेलं आहे पय्या पारमिता। पय्या पाली शब्द आहे, ज्याचा मराठीमध्ये अर्थ होतो प्रज्ञा। या 10 पारमितांपैकी चौथ्या क्रमांकाची पारमिता आहे प्रज्ञा पारमिता आणि एक बोधिसत्व या प्रज्ञा पारमितेला सुद्धा पूर्ण करून बुद्धत्वाची अवस्था प्राप्त करत असतो। तरी जी प्रज्ञा पारमिता आहे, आता प्रज्ञा हे तत्व काही आपल्यासाठी नवीन नाही आहे। म्हणजे आपण नेहमीच प्रवचन ऐकणारे लोक आहात किंवा जे लोक धम्माचं नेहमी प्रवचन ऐकतात, धम्माचा अभ्यास करतात, नेहमी जे धम्माच्या वातावरणामध्ये राहतात, त्यांच्याकरिता प्रज्ञा हे तत्व काही नवीन नाही आहे। आपलं नेहमी ऐकण्यातला शब्द आहे ना प्रज्ञा। आणि
या प्रवचन मालिकेच्या अंतर्गत तर कित्येक वेळेस आपण हा प्रज्ञा शब्द ऐकलेला आहे, कित्येक वेळेस. म्हणजे प्रज्ञातत्व हे आपल्यासाठी काही नवीन नाही आहे, परंतु नवीन काय आहे, इथे मात्र प्रज्ञा हे तत्व जे आहे हे आपण पारमिताच्या रूपाने बघणार आहोत. आणि पारमिता कोणाची? बोधिसत्वाची. बोधिसत्वाची ही प्रज्ञा पारमिता आहे. त्यामुळे तो बोधिसत्व ही प्रज्ञा पारमिता कशी पूर्ण करतात, त्या प्रज्ञा पारमितेचा त्या बोधिसत्वाला कसा लाभ होतो, या दृष्टीने आपण आज ही प्रज्ञा जे पारमित आहे, जे तत्व आहे पारमी तत्व, हे थोडं आपण बघणार आहोत. तर प्रज्ञा याचा सामान्य अर्थ तुम्हा सर्वांनाच माहिती आहे. प्रज्ञा म्हणजे साधा अर्थ आहे शहाणपणा. प्रज्ञा म्हणजे शहाणपणा, एक व्यावहारिक अर्थ आहे. प्रज्ञा म्हणजे शहाणपणा. आणि शहाणपणा कोणता? शहाणपणा कोणता म्हणजे जीवन जगत असताना चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे हे समजून घेण्याची सुबुद्धी म्हणजे प्रज्ञा होय. आपल्या व्यावहारिक भाषेतला हा अर्थ आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल काय केल्याने माझं भलं होईल आणि काय केल्याने माझी अधोगती होईल हे समजून घ्यायचा कॉमन सेन्स म्हणजे प्रज्ञा. किंवा कोणता मार्ग माझ्या दुःखमुक्तीचा आहे आणि कोणता मार्ग माझ्या दुःखाचा आहे हे सुद्धा समजून घेण्याची बुद्धी म्हणजे प्रज्ञा. किंवा कोणता मार्ग श्रद्धा, कोणता अंधश्रद्धा, कोणती भक्ती, कोणती मिथ्या भक्ती, कोणती सम्यक दृष्टी आणि कोणता मार्ग मिथ्या दृष्टी, हे जे समजून घेण्याची जे काही एक साधारण बुद्धी जी आहे, सामान्य बुद्धी, त्याला आपण व्यावहारिक भाषेमध्ये म्हणतो प्रज्ञा म्हणजे शहाणपणा. हा शहाणपणा किमान आपल्या सर्वांमध्ये असला पाहिजे. कारण आता तुम्ही सर्व सामान्य लोक आहात, सांसारिक जीवन जगणारे आहे की नाही. जीवन जगत असताना कधी कधी आपल्यासमोर अशा अनेक गोष्टी उपस्थित होतात की आपल्याला काय वाटते की हा मार्ग माझ्या कल्याणाचाच आहे, हा जो मार्ग आहे हा माझ्या सुखाचाच मार्ग आहे. तर लोक अगदी उघड्या डोळ्यानं पण त्या मार्गाचा फॉलो करतात बघा, त्या मार्गाला अवलंबितात. पण त्या मार्गानं खरंच मी सुखी होईल का, माझं दुःख दूर होईल का, याची जाणीव नाही. बरं, याची जाणीव नाही आहे, फक्त लोक करतात. म्हणजे असं म्हणतात ना की पुढचा चालला ना तर त्याच्या मागे मागे आपणही चाललो मेंढरांप्रमाणे. पुढचा चालला की त्याच्या मागे मागे आपण चाललो, आपण असं मुंडकं खाली घालायचं, मेंढरांप्रमाणे जातात बघा. ते असं होते बघा. ते करतात तर मीही करतो, टी व्हीमध्ये दाखवतात ना तर मीही करतो, किंवा अमुक ठिकाणी केलं म्हणून मी करतो असं. ही प्रज्ञा नाही आहे. प्रज्ञा म्हणजे काय? प्रज्ञावान व्यक्ती त्या मार्गाचं परीक्षण करतो. प्रज्ञा म्हणजे काय तुम्हाला सांगतोय मी. प्रज्ञावान व्यक्ती त्या मार्गाचं परीक्षण करतो. हे जी मी जत्रायात्रा करतो, हे जे उपास तापास करतो, जी लोक करतात, खरंच यानं माझं दुःख दूर होईल का? प्रज्ञावान व्यक्ती आपल्या प्रज्ञेने ती तपासतो, चेक करतो. किंवा अमुक एखादं गोष्ट केल्याने मी सुखी होईल का, माझं दुःख दूर होईल का? प्रज्ञावान व्यक्ती हे चेक करतो बघा. आणि ही जी प्रज्ञा आहे ना, ही प्रज्ञा फक्त आणि फक्त भगवान बुद्धांनी सांगितलेली आहे, इतर ठिकाणी नाही आहे प्रज्ञा. इतर ठिकाणी बस आपलं हे डोकं जे आहे, मेंदू जे आहे, याला असं बांधून टाका आणि बस चलते रहो चलने दो, जैसा है वैसा चलने दो. बिलकुल विचार करायला जागा नाही आहे, स्वातंत्र्य नाही, बुद्धी स्वातंत्र्य नाही आहे. भगवान बुद्धांनी प्रज्ञातत्व शिकवलेलं कशासाठी? ते तुमच्यामध्ये उत्पन्न व्हावं, की तुमचं कल्याण कशात आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे, तुमचं मंगल कशात आहे, दुःखमुक्तीचा मार्ग कशात आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. आणि म्हणून बघा, सामान्य लोकांसाठी प्रज्ञा किती महत्त्वाची आहे, किती महत्त्वाची आहे बघा. एकीकडे सगळीकडे अंधश्रद्धेचा स्तोम माजलेला आहे, सगळीकडे फक्त अंधभक्ती मिथ्यादृष्टीचा स्तोम माजलेला आहे. अशा या अंधश्रद्धेच्या जगामध्ये आपण स्वतःला प्रज्ञावान बनविण्याचा प्रयत्न करतोय. किती वेगळं होतं आपण बघा यांच्यापेक्षा. जरी हजारो, लाखो, करोडो, असंख्य लोक जरी त्या मार्गाने जात असतील तरी विचार करू नका की इतके हजारो लोक आहेत, माझा मार्ग कल्याणाचा आहे का हा विचार करा. मग त्या मार्गाने तुम्ही एकटे जरी गेले ना, त्या मार्गाने तुम्ही एकटे जरी असाल ना तरी काळजी करू नका, तुमचं कल्याणच होईल, तुमचं मंगलच होईल. बघा, जसं बघा ज्वेलरीची दुकान असते, ज्वेलरीची दुकान, तिथे गर्दी असते का?
मोजके लोक असतात ना, 4, 5, 10 लोक असतात. आणि भाजीपाला, भाजी मंडी, बाबा असे लोक असतात की विचारूच नका. चिखल, कुठं वांग पडलेलं आहे, कुठं कारले पडलेले आहेत, कुठं कोथिंबीर पडलेली आहे, सगळं चिखलानं भरलं सगळं आहे की नाही. किती बाजार असतो बघा. पण ज्वेलरच्या दुकानामध्ये असते का गर्दी? नाही, मोजकेच लोक असतात बघा. तर प्रज्ञा जी आहे ना, ही प्रज्ञासुद्धा एक ज्वेलरी आहे. काही लोकांना समजते बघा प्रज्ञाचं महत्त्व, त्याचं फॉलो करतात लोक. काही लोकांना समजते बघा, नाही तर हजारो लोक अंधश्रद्धेच्याकडे चालले, भाजीपाला चालला सगळं, अंधश्रद्धा, अंधभक्ती, मिथ्या सगळं. पण प्रज्ञावान जो व्यक्ती आहे, तो व्यक्ती भगवान बुद्धाच्या या प्रज्ञा तत्वाला समजून घेतो. तर काय आहे प्रज्ञा? प्रज्ञाचा एक अर्थ मी एका पुस्तकामध्ये वाचलेला आहे. प्रज्ञाचा अर्थ होतो प्र म्हणजे प्रत्यक्ष आणि ज्ञा म्हणजे ज्ञान, असा एक अर्थ आपण घेऊया. प्रज्ञा म्हणजे काय? प्रत्यक्ष, प्र म्हणजे प्रत्यक्ष, ज्ञा म्हणजे ज्ञान. प्रत्यक्ष ज्ञान ज्याला प्रज्ञा म्हणतात. आणि प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे काय? फक्त ऐकून नाही बरं, कोणीतरी सांगितलं तुम्ही ऐकलं ठेवला विश्वास, ऐकून नाही. प्रत्यक्ष, प्रॅक्टिकली तुम्हाला त्या ज्ञानाचा अनुभव आला का? प्रॅक्टिकली म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही त्या ज्ञानाचा अनुभव घेतला का? त्या मार्गाचा अनुभव घेतला का? घेतला असेल तर ते मग ती प्रज्ञा आहे. फक्त ऐकून, हे असं पुस्तकं वाचून ऐकून नाही, विश्वास नाही ठेवायचा. प्रत्यक्ष जोपर्यंत तुम्हाला त्याचं ज्ञान होत नाही तोपर्यंत ती प्रज्ञा उत्पन्न होत नाही. म्हणून ही जी प्रज्ञा आहे, ही प्रज्ञा अत्यंत महत्त्वाची आहे. आता या दृष्टीने जेव्हा आपण बोधिसत्व या प्रज्ञा पारमिताला पूर्ण कसं करतात, तर बघा बोधिसत्वाचा मार्ग जेव्हा आपण बघितला, 37 बोधिपाक्ष धम्म, या 37 बोधिपाक्ष धम्मामध्ये पण प्रज्ञा आहे ना, आहे की नाही? कशामध्ये आहे? 37 बोधिपाक्ष धम्मा, पहिलं कोणतं आहे? 4 स्मृती प्रस्थान, दुसरं 4 सम्यक प्रधान, तिसरं 4 रिद्धिपाद, चौथं 5 इंद्रिय. कोणते 5 इंद्रिय आहेत? श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी आणि प्रज्ञा, आहे की नाही? 37 बोधिपाक्षेमध्ये 5 इंद्रियामध्ये बरोबर प्रज्ञा सांगितलेली आहे. नंतर 5 बल, श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी आणि प्रज्ञा. म्हणजे या 37 बोधिपाक्ष धम्मामध्ये प्रज्ञासुद्धा आहे. 5 इंद्रियामध्ये प्रज्ञा इंद्रिय सांगितलेलं आहे आणि 5 बलमध्ये सुद्धा प्रज्ञा बल सांगितलेलं आहे. हे 37 बोधिपाक्ष धम्मासुद्धा प्रज्ञेचं विशेष महत्त्वाचं स्थान आहे. आता एवढंच काय बघा, भगवान बुद्धाने जो दुःखमुक्तीचा मार्ग सांगितला, काल शील पारमिताच्या संदर्भामध्ये आपण ते बघितलं पण आहे. दुःखमुक्तीचा मार्ग जर तुम्हाला कोणी विचारलं की सांगा बरं भगवान बुद्धांनी जो दुःखमुक्तीचा मार्ग सांगितला कोणता मार्ग? 3 शब्दात सांगायचं, 3 शब्दामध्ये, शील, समाधी आणि प्रज्ञा. हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे. शील पालन करा, कशासाठी? काया वाचा मनाने आपले कुशल कर्म वाढावे यासाठी. शील पालन करता 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 समाधीचा अभ्यास करा. समाधी म्हणजे काय? चांगल्या चित्ताची, कुशल चित्ताची एकाग्रता करा. आणि समाधी कशासाठी? प्रज्ञेसाठी आहे. आणि प्रज्ञा कशासाठी? विमुक्तीसाठी, दुःखमुक्तीसाठी. तर बघा प्रज्ञा किती महत्त्वाची आहे. शील समाधीकरिता, समाधी प्रज्ञाकरिता. म्हणजे शील, समाधी, प्रज्ञा हा जो मार्ग आहे, या मार्गासुद्धा प्रज्ञा हे तत्व अतिशय महत्त्वाचं आहे, अतिशय महत्त्वाचं आहे बघा. आणि म्हणून बोधिसत्वाच्याही जीवनामध्ये प्रज्ञा पारमिता महत्त्वाची आहे. प्रज्ञा पारमिता एका संभाषणामध्ये भगवान बुद्ध म्हणतात की जसं एखादा लंगडा माणूस आहे, काठी टेकवत 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 तो चालत असतो. समजा आता दिवस आहे, प्रकाश आहे, तर काठी टेकवत टेकवत तो बरोबर चालतो बघा. पण जर अंधार असेल तर, समजा गडद अंधार आहे, तर तो चालू शकेल का? म्हणजे जमिनीमध्ये कुठं खड्डा आहे, कुठं ब्रेकर्स आहे, कुठं साप आहे का, कुठं विच्छू आला का, कुठं काट दिसेल का त्याला? नाही दिसेल. तर मग बुद्ध सांगतात की ज्याप्रमाणे एखादा लंगडा व्यक्ती आहे, त्याला तो काठीच्या साह्याने चालतो. ही काठी म्हणजे त्याचं शील आहे. काठीचा आधार घेतो ना, शील हा आधार आहे.
मागच्या प्रवचन मी तुम्हाला सांगितलं शील काय आहे, आधार आहे बघा. शिलाचा आधार घेऊनच तर आपण जगतो ना. शिलाचा आधार घेऊनच तर तुम्ही धम्माचं आचरण करता ना. शिलाचा आधार घेऊनच तर भिक्षू पण जगतात. शिलाचा आधार घेऊन बोधिसत्व पण जीवनयापन करतात. तर हा शील काय आहे, आधार आहे. तर ज्याप्रमाणे ती काठी त्याचा आधाराचं काम करते, शील याप्रमाणे आधाराचं काम करते. पण जर अंधारामध्ये चालायचं असेल तर काय पाहिजे त्याच्याकडे, म्हणजे दिसावं सगळं. काय पाहिजे त्याकडे, दिवा पाहिजे ना. दिवा पाहिजे की नाही, म्हणजे कोणी असो तोच नाही, एखादा म्हणजे डोळेवाला जरी असेल ना, अंधारामध्ये कदाचित दिसणार आहे का, तो टॉर्च लावतो, दिवा लावतो, मेणबत्ती लावतो जेणेकरून दिसाव. तर प्रज्ञासुद्धा दिव्याप्रमाणे काम करते बघा. शील ही जर काठी रूपानं म्हणजे काठी रूपानं काम करत असेल, आधार देत असेल, तर प्रज्ञा तुम्हाला अंधारामधून वाचवते. अंधारात जसं लोक बघा आजही अंधारामध्ये फसून गेलेले बिचारे. आता हा अंधार कोणता, अंधश्रद्धेचा, अंधभक्तीचा, मिथ्या दृष्टीचा. तर या अंधारामध्ये प्रकाश उगवण्या म्हणजे प्रकाश निर्माण करण्याचं काम ही प्रज्ञा करते बघा. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, जसं एखाद्या व्यक्तीला काठी आधार देते तसं शील माणसाला आधार देते. अगदी त्याप्रमाणे जीवनातला अंधार दूर करण्यासाठी कोण सहाय्यभूत करते आपल्याला, प्रज्ञा. प्रज्ञा म्हणून एक बोधिसत्व या प्रज्ञा रूपी दिव्याच्या साहाय्याने आपल्या चित्तातील सगळ्या प्रकारचा जो अंधार आहे, अंधार दूर करतो बघा. आता कोणता अंधार आहे, बोधिसत्वाचा आपण पाहत आहोत ना. तर बोधिसत्वाच्याही जीवनामध्ये अंधार असतो बघा. पण अंधार कोणता, अंधार असतो हा जीवनाच्या संदर्भातील जे ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या संदर्भात जर अंधार असेल ना, तर प्रज्ञाची भावना करतात बोधिसत्व. आणि ही प्रज्ञाची भावना करून बरोबर या जीवनाच्या संदर्भातील जे सत्य आहे त्याला बरोबर ते समजून घेतात, त्याची भावना करतात. याकरिता हे प्रज्ञा तत्व, प्रज्ञा पारमिता त्या बोधिसत्वाकरिता अतिशय महत्त्वाची आहे. आणि जेव्हा एक बोधिसत्व नैष्क्रम्य पारमिता पूर्ण करतात, म्हणजे महाभिनिष्क्रम करतात, तर जसं सिद्धार्थ गौतमाने केलं, महाभिनिष्क्रम केलं वयाच्या 29व्या वर्षी. तर महाभिनिष्क्रम केल्यानंतर बोधिसत्व या प्रज्ञा पारमितेच्या साह्याने, या प्रज्ञा पारमितेच्या साह्याने आपल्या जीवनामध्ये अंधकार नष्ट करतात, अंधार नष्ट करतात. जसं बोधिसत्व सिद्धार्थाने महाभिनिष्क्रम केला. कशासाठी केला महाभिनिष्क्रम, दुःखमुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी. तर सुरुवातीला ते आलार कालामांकडे गेले, त्यांच्याकडून ज्ञान घेतलं. ज्ञान घेतल्यानंतर पुन्हा विचारतात की याच्या पुढे पण काही शिकण्यासारखं आहे का. ही प्रज्ञा आहे बघा, ही प्रज्ञा पारमिता. म्हणजे जोपर्यंत संपूर्ण ज्ञान या जीवनात जोपर्यंत प्राप्त होत नाही, बोधिसत्व शांत बसत नाहीत. तर याच्या पुढे पण काही शिकण्यासारखं आहे का. तर आलार कलाम म्हणाले की सिद्धार्था, माझ्याकडे जेवढं काही होतं ते तुला मी शिकवलं, याच्या पुढचं मला माहीत नाही. तर मग उद्धक रामपुत्ताकडे गेले, त्याच्याकडून शिकून घेतलं 8वी पायरी. पुन्हा विचारतात की याच्या पुढे पण काही आहे का. उद्धक रामपुत्त म्हणाले की मला जेवढं येतं तेवढं मी शिकवलं, याच्या पुढचं मला माहीत नाही. मग पुन्हा स्वप्रयत्नाने वज्र तपश्चर्या करतात. मग नंतर ध्यान साधना, सुजाताची खीरदान आहे, हा सगळा प्रसंग आहे बघा. शेवटपर्यंत जोपर्यंत या जीवनाचं सत्य जोपर्यंत उलगडत नाही, काय आहे सत्य जीवनाचं, म्हणजे जीवनामध्ये हे दुःख काय आहे, त्या दुःखाचे कारण काय आहेत, त्या कारणांना नष्ट कसं करावं, त्याचा मार्ग कोणता. जोपर्यंत या जीवनाचं सत्य उलगडत नाही, समजत नाही, बोधिसत्व शांत बसत नाहीत, शांत बसत नाहीत. तर आलार कालामांकडे शिकले असते, शांत बसले असते. पण त्यांनी बघितलं ना की हा एवढाच मार्ग नाही आहे, याच्यातून काही साध्य होत नाही आहे. म्हणून उद्धक रामपुत्ताकडे, त्यांच्याकडे गेले. तिथं पण शांत बसले का ते, नाही.
वज्र तपश्चर्या केली तरी पण शांत बसले नाही. सुजाताची खीर ग्रहण केली तेव्हा ध्यान मनन चिंतन साधना करून मग ते बुद्ध झाले. तेव्हा त्यांच्यामध्ये प्रज्ञा जी पारमिता आहे ही प्रज्ञा पारमिता पूर्ण झाली. तेव्हा जाऊन या जीवनाचं सत्य उलगडलं बघा. तर बोधिसत्वामध्ये ही प्रज्ञा पारमिता असते. ही प्रज्ञा पारमिता त्यांना जीवनाचं सत्य उलगडण्यासाठी जीवनाचं सत्य समजून घेण्यासाठी त्यांना कारणीभूत ठरत असते बघा. तर ही अशी ही प्रज्ञा आहे. तर प्रज्ञा जी आहे ही प्रज्ञा अगदी म्हणजे उपासक आणि उपासिका म्हणजे तुम्ही तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. भिक्षू किंवा भिक्षुणी असतील त्यांनाही महत्त्वाची आहे. आणि बोधिसत्वाची तर ती पारमिताच आहे बघा. प्रज्ञा महत्त्वाची आहे कारण तुमचा जोपर्यंत तो म्हणजे ते सत्य तुमच्यामध्ये निर्माण होणार नाही मग ते ज्ञान तुम्ही ऐकून घ्या वाचून घ्या पण ते विकसित झालं पाहिजे. तर भगवान बुद्धांनी सुद्धा या प्रज्ञेला म्हणजे प्रज्ञेचे 3 प्रकार सांगितलेले आहे. म्हणजे तुमच्यामध्ये ज्ञान कसं उत्पन्न होते आपोआपच तर होणार नाही ना. जसं पिक्चरमध्ये दाखवतात असं कोणी बसलं ध्यानाला एखादा देव खुश होऊन येतो असं हात करतो काहीतरी निघते असं डोक्यात घुसते डायरेक्ट असं कधी होणार नाही. होईल का असं? तुमच्यामध्ये ज्ञान उत्पन्न झालं पाहिजे ना. तुमच्या प्रज्ञा उत्पन्न झाली पाहिजे की नाही. ही प्रज्ञा कशी उत्पन्न होईल तर भगवान बुद्ध म्हणतात प्रज्ञा उत्पन्न होण्याचे 3 प्रकार आहेत. म्हणजे तुमच्यात पण प्रज्ञा उत्पन्न होऊ शकते आमच्यात पण होऊ शकते. भिक्षू भिक्षुणीमध्ये 3 प्रकारे प्रज्ञा उत्पन्न होते. पहिला प्रकार आहे त्याला म्हणतात श्रुतमय प्रज्ञा. काय म्हणतात? श्रुतमय प्रज्ञा. श्रुतमय म्हणजे काय? ऐकून ज्ञान म्हणजे ऐकून ज्ञान मिळवणं किंवा अशा प्रकारचे पुस्तकं वाचून ज्ञान मिळवणं याला म्हणतात श्रुतमय प्रज्ञा. आता बघा तुम्ही विहारामध्ये येता रोज वंदना घेता हळूहळू तुमच्या श्रद्धा उत्पन्न झाली ज्ञान उत्पन्न झालं. कशामुळं? कोणता चमत्कार घडला का? कोणतं मॅजिक घडलं का? नाही ना. कसं झालं उत्पन्न? ऐकूनच झालं ना. तुम्ही भिक्षूंचे प्रवचन ऐकत 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 तुम्हाला धम्माचं ज्ञान समजलं किंवा अशा धार्मिक पुस्तकं वाचत वाचत तुमच्या ज्ञान उत्पन्न झालं. म्हणजे काय? ऐकून किंवा वाचून जे ज्ञान आपल्यामध्ये उत्पन्न होते त्याला म्हणतात श्रुतमय प्रज्ञा. हा पहिला प्रकार. म्हणजे आपल्यामध्ये प्रज्ञा कशी उत्पन्न होते ज्ञान कसं उत्पन्न होते पहिला श्रुतमय प्रज्ञा. दुसऱ्याला म्हणतात चिंतनमय प्रज्ञा. चिंतनमय प्रज्ञा म्हणजे काय? समजा जे तुम्ही ऐकलं जे तुम्ही वाचलं जे ज्ञान उत्पन्न झालं त्याचं जेव्हा तुम्ही चिंतन करता ना चिंतन करता हे असं आहे हे तसं आहे हे असं आहे हे तसं आहे किंवा इतरांचं पाहून जेव्हा तुम्ही चिंतन करता हे असं आहे हे असं आहे त्यामधून पण जेव्हा तुम्हाला ज्ञान उत्पन्न होते. जसं बघा दोन उपासिका आहेत. एक उपासिका अष्टशिलेचं पालन करताय दुसरी करत नाही तर ती त्या उपासिकेला अष्टशील पालन करत आहे तर पाहता पाहता तिला पाहते तिला पाहता पाहता ती पण चिंतन करते अरे हिला अष्टशील पालनामुळे लाभ होऊ लागलेला आहे. चिंतन करते बघा चिंतन. मग चिंतन करता करता तिच्यामध्ये पण ज्ञान उत्पन्न झालं. जर मी पण अष्टशिलेचं पालन केलं तर ही झाली चिंतनमयी प्रज्ञा. याला म्हणतात चिंतनमयी प्रज्ञा. आणि तिसरी जी प्रज्ञा आहे ज्याचे जो ज्ञान उत्पन्न होते त्याला म्हटलेलं आहे भावनामयी प्रज्ञा. काय म्हणतात? भावनामयी प्रज्ञा. आणि भावनामयी प्रज्ञा जी आहे त्या भावनामयी प्रज्ञालाच खऱ्या अर्थाने प्रज्ञा म्हणतात. ही खरी प्रज्ञा आहे. आणि भावनामय प्रज्ञा म्हणजे काय? जसं त्या उदाहरणामध्ये त्या उपासिकेने चिंतन केलं अरे ती अष्टशील पालन करत आहे चिंतन सुरू आहे तिला लाभ झाला मग मी पण केलं तर मला पण लाभ होईल ना. चिंतन सुरू आहे ज्ञान उत्पन्न झालं मग ती काय करते ती पण अष्टशील ग्रहण करते अष्टशिलेचं पालन करते. पालन करता 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 तिला पण त्या अष्टशिलाचा लाभ मिळतो. प्रत्यक्ष प्रज्ञा प्रत्यक्ष ज्ञान उत्पन्न झालं. प्रत्यक्ष तिने जाणलं प्रज्ञा उत्पन्न झाली. ही आहे जी प्रत्यक्ष ज्ञानातून प्रत्यक्ष आचरणातून जे उत्पन्न होते ना त्याला म्हणतात भावनामय प्रज्ञा. समजलं? ही आहे भावनामय प्रज्ञा. आणि या भावनामय प्रज्ञालाच खऱ्या अर्थानं प्रज्ञा असं म्हणतात. ही खरी प्रज्ञा आहे. पण याचा अर्थ असा नाही बरं की म्हणजे ऐकायचं नाही ऐकायचं नाही की काय म्हणजे वाचायचं की नाही हे पण सगळं आवश्यक आहे. श्रुतमय प्रज्ञा पण आवश्यक आहे. चिंतनमय प्रज्ञा पण आवश्यक आहे. भावनामय प्रज्ञा पण आवश्यक आहे.
ह्या तीनही प्रज्ञा आवश्यक आहेत, पण खरी जी प्रज्ञा आहे ती आहे भावनामयी प्रज्ञा. आणि म्हणून ही भावनामयी प्रज्ञा आपल्यामध्ये उत्पन्न झाली पाहिजे. जसं बघा, एखादं तुम्ही हॉटेलमध्ये जाता जेवण करायला, हॉटेलमध्ये जाता जेवण करायला गेले, टेबलवरती बसले, मग तो नोकर तो वेटर तुमच्यापुढे मेनू कार्ड आणतो, बरोबर आहे. मग तुम्ही मेनू कार्ड पाहता, मग मेनू कार्ड पाहता 150 रुपयाला, हे 150, हे 100 रुपयाला, असं श्रुतमय प्रज्ञा वाचून तुमच्यामध्ये ज्ञान उत्पन्न झालं. वाचून मेनू कार्ड, हे इतक्या रुपये प्लेट, हे तितक्या रुपये प्लेट, नॉनव्हेज, व्हेज, हे जे काय झालं, वाचून वाचून तुमच्यामध्ये श्रुतमय प्रज्ञा उत्पन्न झाली, बरोबर आहे. ही श्रुतमय प्रज्ञा आहे, पण ही खरी प्रज्ञा नाही आहे. ही खरी प्रज्ञा नाही. तुम्ही जरी म्हटलं पालक पनीर, प्रज्ञा उत्पन्न झाली, पण तुम्ही पालक पनीर खाल्लं का, टेस्ट घेतली का, नाही, प्रत्यक्ष नाही घेतलं. मग काय करता तुम्ही, श्रुतमय प्रज्ञा उत्पन्न झाली, मग काय करता तुम्ही, असं आजूबाजूला पाहता, आजूबाजूची लोक पाहता, कोणी एकदम चावणं खाता बघा पालक पनीर, तुम्ही त्याच्याकडे पाहता, चिंतन करता, चिंतमय प्रज्ञा, पालक पनीर बढिया आहे इकडचं, तर पालक पनीर ऑर्डर करायला पाहिजे. तर तुम्ही काय करता, चिंतन करून 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 बरोबर तुम्हाला ज्ञान उत्पन्न होते की पालक पनीर चांगलं आहे. आणि मग तुम्ही त्या वेटरला बोलवता, मग त्याला म्हणता 1 प्लेट पालक पनीर आण. तो पालक पनीर घेऊन येतो, घेऊन आला तरी पण भावना आतून उत्पन्न झाली नाही, प्रज्ञा उत्पन्न झाली नाही. तुम्ही एका चमच्यामध्ये ते घेता तरी पण भावना उत्पन्न झाली नाही. मग जेव्हा तुम्ही तो चम्मच असं तोंडात टाकता पनीरचा, मग ते पनीर तुमच्या जिभेवर जाते, ते मग त्याला चगडत असं छानपैकी तुम्ही खाता, मग ते पोटात जाते, मग तुमच्यामध्ये प्रज्ञा उत्पन्न होते इथून पोटातून. छान आहे बघा, याला म्हणतात प्रज्ञा. कोणती प्रज्ञा, ही आहे भावनामयी प्रज्ञा, म्हणजे प्रज्ञा, प्रत्यक्ष ज्ञान. समजलं. तर जेव्हा जीवनामध्ये आपण त्या मार्गाचं प्रत्यक्ष ज्ञान घेतो, चांगलं आहे की वाईट आहे, माझ्या दुःखमुक्तीचं आहे की दुःखदायक आहे, याचं जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष ज्ञान घेता, प्रज्ञा घेता, तेव्हा म्हणजे भावनामयी तुमच्या ती प्रज्ञा उत्पन्न होते. अशी प्रज्ञा एक बोधिसत्व उत्पन्न करतात. आता बोधिसत्व कोणती प्रज्ञा उत्पन्न करतात, कशाची भावना करतात. एक बोधिसत्व आपल्या जीवनामध्ये ज्या वेळेस बुद्धत्वाचा मार्ग अनुक्रमण करीत असतात, तर बोधिसत्वसुद्धा आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारची भावनामयी प्रज्ञा उत्पन्न करतात. त्यांच्यामध्ये पण श्रुतमयी प्रज्ञा उत्पन्न होतेच, श्रुतमयी प्रज्ञा उत्पन्न होते, त्यांच्यामध्ये पण चिंतनमयी प्रज्ञा उत्पन्न होते, पण प्रत्यक्ष भावनामय प्रज्ञा उत्पन्न करतात. कशाची भावना करतात. एक बोधिसत्व बुद्धत्वाच्या मार्गामध्ये असताना कशाची भावना करतात, तर भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे, एक बोधिसत्व जेव्हा बुद्धत्वाच्या मार्गामध्ये आरूढ असतात, तेव्हा ते बोधिसत्व बुद्धत्वाच्या मार्गावर असताना आपल्या जीवनामध्ये 4 आर्य सत्यांची भावना करतात. कशाची भावना करतात, 4 आर्य सत्यांची. कारण भगवान बुद्धाच्या बुद्धत्व ज्ञानातील हेच महत्त्वाचं तत्वज्ञान आहे. कोणतं, 4 आर्य सत्य. आणि बोधिसत्व त्याची भावना करतात, 4 आर्य सत्याची भावना करतात. तर मग ज्यावेळेस आपण म्हणजे ज्यावेळी तो बोधिसत्व या 4 आर्य सत्यांची भावना करत राहतात, भावना करतात आणि भावना करत तेव्हा त्यांच्यामध्ये हळूहळू ही प्रज्ञा उत्पन्न होते. तर कोणती प्रज्ञा उत्पन्न होते, तर ते जाणतात की अरे या जीवनामध्ये हे जे आपलं जीवन आहे, या जीवनामध्ये जे दुःख येते त्याला कारण आपलं मनच आहे, दुसरं कोणी कारण नाही आहे. आपल्या जीवनामध्ये जर सुख आहे त्याला पण कारण आपलं मनच आहे, दुसरं कोणी नाही आहे, असं ते जाणतात. म्हणजे श्रुतमय नाही, चिंतनमय पण नाही, प्रत्यक्ष प्रज्ञारूपी चिंतनाने ते जाणतात, भावनामयी प्रज्ञेने जाणतात की अरे मनच सर्वे सर्व आहे, सगळ्या सुखाचं दुःखाचं ते उगम स्थान आहे, मन आहे. आणि मग या मनाला आपण जाणलं पाहिजे. तर मन सुखाचं आणि दुःखाचं उगम स्थान आहे,
या मनाला जाणलं पाहिजे. आणखीन चिंतन करतात तर भावना करतात. हे मन काय आहे? मग आपण ज्याला म्हणतो हे मन, हे नेमकं मन काय आहे? तर ते सुद्धा सांगतात. मग त्याचं पण चिंतन करतात. हे मन काय आहे? तर पुन्हा चिंतन करत करत त्यांच्यामध्ये पुन्हा ती प्रज्ञा उत्पन्न होते. तर मन काय आहे? तर मग बोधिसत्व त्याचं चिंतन करतात. तर चिंतन कशाचं? बघा, मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं, आपल्या जीवनातलं एक महत्त्वाचं तत्त्वज्ञान आहे, बुद्धाचं तत्त्वज्ञान आहे, ज्याला म्हणतात पंच उपादान स्कंध. पंच उपादान स्कंध, 5 प्रकारचे उपादान स्कंध आहेत. उपादान म्हणजे असं पकडून ठेवणे, आसक्तीला पकडून ठेवणे, त्याला उपादान असं म्हटलेलं आहे. उपादान असे 5 प्रकारचे उपादान स्कंध आहेत जे आसक्तीला धरून ठेवतात. कोणते? रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान. तर बोधिसत्व या पंच उपादान स्कंधाची भावना करतात, त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतात. तर काय होतात ते, म्हणजे काय समजून घेतात? तर रूप आहे. रूप म्हणजे काय? आपलं हे रूप, आपण जे हे आहो ना, हे शरीर जे आहे याला रूप म्हटलेलं आहे. हे रूप कशापासून बनलेलं आहे? पृथ्वी, आप, तेज आणि वायू हे 4 महाभूत आहेत. या 4 घटकांनी आपलं हे शरीर बनलेलं आहे, रूप. बरोबर आहे. आणि या शरीराला या बाह्य जगताची जाणीव कशानं होते? आपल्या इंद्रियानं. डोळ्याने आपण रूप पाहतो बघा, हे कानाने आपण शब्द ऐकतो, नाकाने आपण हा गंध घेतो, बाहेरचा गंध घेतो, जिभेने आपल्याला चव समजते, या शरीराने आपल्याला स्पर्श समजतो. म्हणजे या पंच इंद्रियाने आपल्याला बाह्य जगताची जाणीव पण होते रूपाला. मग आता रूप आलं तर रूपाला बघा दुसरा स्कंद आहे वेदना. आणि वेदना कशी होती बघा? या डोळ्याला वेदना होतात, रूपाची वेदना होते की नाही? कानाला शब्दांच्या वेदना होतात बघा, कंटिन्युअसली शब्द येत राहतात. या नाकाला गंधाची वेदना होते, या जिभेला चवीची वेदना होते, या शरीराला स्पर्शाची वेदना होते. रूप आणि त्याच्यावरती होणाऱ्या वेदना हे बोधिसत्व प्रज्ञापूर्वक जाणतात की अरे हे रूप आहे, या रूपावरती वेदना होतात. आणि वेदना पण कशा होतात? 3 प्रकारच्या. चांगलं बघितलं तर सुखद वेदना उत्पन्न होते, वाईट बघितलं तर दुःखद वेदना उत्पन्न होते. आणि तिसरी वेदना सांगितलेली आहे असुखद, अदुःखद, म्हणजे सुखही नाही दुःखही नाही. 3 वेदना उत्पन्न होतात. रूप आलं, त्या रूपावरती होणाऱ्या वेदना आल्या. रूप, वेदना, त्याच्यानंतर संज्ञा. संज्ञा म्हणजे काय? त्याला जाणणे, ओळखणे, त्याला जाणणे. समजा सुखद वेदना, इथं वेदना संवेदना उत्पन्न झाली की लगेच त्याला जाणतो बघा आपण. वेदना आली बा, इथं वेदना उत्पन्न झाली, इथं वेदना उत्पन्न झाली, वेदना उत्पन्न झाली. संज्ञा म्हणजे त्याला आपण ओळखतो बघा. संज्ञा उत्पन्न झाली, त्याच्यानंतर रूप, होणाऱ्या वेदना, त्याच्यानंतर संज्ञा, आणि मग संज्ञा उत्पन्न होते. आणि त्या संज्ञेनंतर उत्पन्न होते संस्कार. मग बोधिसत्व हे पण जाणतात की अरे सुखद म्हणजे वेदना, जर सुखद वेदना असेल तर संज्ञा सुखद होईल. सुखद वेदना म्हणजे काय? हां, चांगलं आहे, चांगलं आहे, चांगलं आहे. आणि मग सुखद वेदना उत्पन्न झाली, त्या सुखद वेदनेसोबत संस्कार कोणता उत्पन्न होईल? लोभ. जर दुःखद वेदना असेल तर दुःख संज्ञा उत्पन्न होईल, संस्कार कोणता उत्पन्न होईल? द्वेष. आणि अदुःखद असेल तर असुखद अदुःखद संज्ञा उत्पन्न होईल, संस्कार कोणता उत्पन्न होईल? मोह. अरे या चित्तामध्ये हे संस्कार उत्पन्न होतात, लोभाचा, द्वेषाचा, मोहाचा. आणि मग या संस्कारासह आपल्यामध्ये जी भावना उत्पन्न होते, लोभयुक्त भावना, द्वेषयुक्त भावना, मोहयुक्त भावना, त्या भावनेला म्हणतात चित्त. आणि त्यालाच म्हणतात विज्ञान. हे जे विज्ञान आहे ना, याच विज्ञानाला चित्त म्हणतात. तर बोधिसत्व हे जाणतात की जे मन आहे, हे मन काय आहे? अरे मन आपलं विज्ञान आहे. या पंच उपादान स्कंधातलं जे विज्ञान आहे, हे विज्ञानच ज्याला चित्त म्हटलेलं आहे. तर भगवान ते त्याला जाणतात. मग हे चित्त आहे का? आपल्या जीवनामध्ये हे जे विज्ञान उत्पन्न होते ना, म्हणजे हे जे पंच उपादान स्कंध आहेत, हे फार कंटिन्युअसली सुरू असते बरं, एकदम फास्ट सुरू असते बघा. जसं बघा आता हा माईक आहे, मी बोलतो, माईकमध्ये आवाज जातो, या माईकच्या वायरमधून तो आवाज एम्प्लिफायरमध्ये जातो, एम्प्लिफायरमधून तो आवाज ट्रान्सफॉर्मरमध्ये जातो,
त्याच्यामधून तो आवाज तिथल्या वायर आऊटच्या वायरात जातो, त्या वायरातून आवाज स्पीकरपर्यंत जातो आणि मग त्या स्पीकरमधून तो आवाज बाहेर येतो. किती मोठी प्रोसिजर आहे. पण माझा हा आवाज स्पीकरमधून यायला किती वेळ लागला. इथं बोललं की लगेच आवाज बाहेर येतो ना. किती वेळ लागतो. 1 सेकंड पण लागत नाही. लागतो का. एकही सेकंड हे पंच उपादान स्कंध पण अगदी फास्ट काम करतात. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान, मन उत्पन्न होते. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार उत्पन्न होते. बघा कंटिन्युअसली हे विज्ञान उत्पन्न होत आहे. एवढं फास्ट उत्पन्न होते. तर मन आहे बघा, हे सुखाला दुःखाला कारणीभूत आहे. तर याला जाणलं पाहिजे. तर मग ते बोधिसत्व प्रज्ञा चक्षुने, प्रज्ञा भावने जाणतात की या जीवनामध्ये दुःख आहे, या जीवनामध्ये दुःख आहे. तर दुःख कोणतं आहे. अरे दुःख हेच तर आहे. पंच उपादान स्कंध जे आहे हेच खरे दुःख आहे. बाकीचं जीवनामध्ये आहेत. जन्म दुःखदायक आहे, मरण दुःखदायक आहे, म्हातारपण दुःखदायक आहे, त्याच्यानंतर हे आजारीपणे हे दुःखदायक आहे, मनासारखं न होणे हे पण दुःखदायक आहे, मनाच्या विरुद्ध होणे हे सुद्धा दुःखदायक आहे. तर पण मूळ काय आहे. मूळ तर बोधिसत्व ते प्रज्ञा उत्पन्न करतात. मूळ जे दुःखाचं आहे, अरे हेच तर पंच उपादान स्कंध, हेच तर दुःखदायक आहे. याला दुःख म्हटलंय भगवान बुद्धांनी. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान हे दुःखदायक आहे. आणि म्हणून हे दुःखाला जाणतात. आणि फक्त दुःखाला जाणतच नाही तर त्या दुःखाचे कारण पण शोधतात. दुःख आहे तर दुःखाला कारण काय आहे बघा. बोधिसत्वाची प्रज्ञा पुन्हा जाणतात. अरे हे दुःख आहे तर या दुःखाला नक्की काहीतरी कारण असलं पाहिजे. रूपही आहे, याच्यावरती वेदना पण होतात, याच्यानंतर संज्ञा पण उत्पन्न होते, त्याच्यानंतर संस्कार पण उत्पन्न होतात आणि मग ते संस्काराचं उत्पन्न होणारं चित्त पण उत्पन्न होते. जर ही जी वेदना आहे या वेदनेपासूनच सगळा कार्यक्रम सुरू आहे दुःखाचा. म्हणजे वेदना उत्पन्न झाली तर वेदनेतून वेदना, पच्चया, तन्ना, तृष्णा उत्पन्न होते. वेदनेतून संवेदना उत्पन्न झाली की तृष्णा उत्पन्न होते ना. जसं बघा तुम्ही जर कानाने चांगला शब्द ऐकला, वेदना झाली, चांगली वेदना झाली, काय वाटते तुम्हाला. अजून येऊ द्या, अजून बोल, अजून बोल, अजून शब्द ऐकू द्या, होते की नाही. हे तृष्णा आहे. किंवा एखाद्या कोणाला तुम्हाला शिव्या दिल्या, ते शब्द तुम्ही ऐकले, वेदना झाली, तर संवेदना. कोणती संवेदना. द्वेष. अरे शिवेचे शब्द, शिव्या शिजी करतो आपण, द्वेष उत्पन्न झालं. म्हणजे काय, संस्कारासह विज्ञान उत्पन्न होत आहे. वेदना, पच्चया, तन्ना, अरे तृष्णा उत्पन्न होत आहे. वेदनेमुळे ते उत्पन्न होत आहे. आणि वेदना, पच्चया, तन्ना, तन्ना, पच्चया, उपादान, इथून हे उपादान सुरू होतात. तर जेव्हा दुःखाच्या कारणांना जाणतात बोधिसत्व, तर यामध्ये एक बोधिसत्व प्रतित्य समुत्पाद सिद्धांताचंही चिंतन करतात, त्याची भावना करतात. भावनामय प्रज्ञा. मागच्या प्रवचनामध्ये हे प्रतित्य समुत्पाद सिद्धांताचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. काय आहे प्रतित्य समुत्पाद सिद्धांत. दुःखाचे खंड कसे तयार होतात, ह्या दुःखाच्या ह्या जटा कशा तयार होतात, तर याला सर्वस्वी कारण आहे तुमच्या जीवनामधलं असलेलं अज्ञान. आणि कोणतं अज्ञान. 4 आर्य सत्य लोक जाणत नाही. 4 आर्य सत्याचं ज्ञान नाही आहे लोकांना, की दुःख काय आहे, दुःखाचे कारण काय आहेत, बिलकुल जाणत नाही. अज्ञानी आहेत बिचारे लोक. पण बोधिसत्व जे असतात आपल्या प्रज्ञाबलाने जाणतात, प्रज्ञा चक्षुने जाणतात. काय, अरे ही जी अविद्या आहे, या जीवनाबद्दलचं अज्ञान, हीच तर दुःखाचं मेन कारण आहे. अविद्या, पच्चया, संखारा, संस्कार उत्पन्न करते. संखारा, पच्चया, वियान, वियान म्हणजे मन. हे आहे इथं विज्ञान, म्हणजे हे चित्त उत्पन्न करते. वियान चित्त आहे बघा, जे आपल्याला पुन्हा पुन्हा उत्पन्न करते. मला सांगा, चित्त म्हणजे आपल्या मनामुळे शरीर आहे की शरीरामुळे आपलं मन आहे. काय वाटते. म्हणजे आपल्या शरीरामुळे आपलं मन आहे की आपल्या मनामुळे शरीर आहे. मनामुळे शरीर आहे ना. हा, शरीर तर नष्ट होणार आहे, पण मन तर कायम राहणार आहे ना. चित्त जे विज्ञान तिथे कायम राहणार आहे. आणि हेच तर चित्त पुनः पुनम दुःखा जाती पुनः पुनम दुःखा जाती पुनः पुनम. हे शरीर जरी सोडलं
तर पुढची गती आहे, कधी सुगती आहे, दुर्गती आहे. चित्तच बघा पुन्हा पुन्हा दुःख जाती पुन्हा पुन्हा फिरत आहे बघा. जेव्हा एखादे आई गर्भवती होते तर गर्भवती जेव्हा एखादी आई होते तर तिथे अगोदर शरीर निर्माण होत नाही, तिथं अगोदर चित्त उत्पन्न होते. त्याला पटिसंधी म्हटलेलं आहे. आता हा थोडा वेगळा भाग आहे बघा. पटिसंधी, याला पटिसंधी म्हणतात. त्याला गंधर्व म्हटलं, गंधर्व. हा थोडा आध्यात्मिक भाग आहे. अगोदर तिथं चित्ताची पटिसंधी उत्पन्न होते, नंतर शरीर तयार होते बघा. नंतर ज्ञानज्योती भंतेजींचे प्रवचन आहे का तुम्ही, ते फार डिटेलमध्ये सांगतात बघा. हे फार डीप आहे. तर अविद्या पच्चया संखारा, संखारा पच्चया विज्ञानं, विज्ञानं पच्चया नामरूप. हे नाम तयार झालं. नाम म्हणजे काय? नाम म्हणजे मन आणि रूप म्हणजे शरीर. नामरूप पच्चया षडायतनं, 6 प्रकारचे आयतन: डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा आणि आपलं मन. षडायतनं पच्चया फस्सो, फस्सो म्हणजे काय? स्पर्श. कंटिन्युअसली या 6 आयतनांना स्पर्श होत आहे बघा या बाह्य जगताचा. डोळ्याला रूपाचा स्पर्श होत आहे, कानाला शब्दाचा स्पर्श होत आहे, नाकाला गंधाचा स्पर्श होत आहे, जिभेला चवीचा स्पर्श होत आहे, शरीराला शरीराचा स्पर्श होत आहे, मनाला विचारांचा स्पर्श होत आहे. हे षडायतनं पच्चया फस्सो स्पर्श, फस्सो पच्चया वेदना. स्पर्श झाला की वेदना उत्पन्न होतात आणि वेदना पच्चया तन्हा, तृष्णा उत्पन्न होते. तन्हा पच्चया उपादान, उपादान पच्चया भव, भव म्हणजे संसार बघा. हा जन्म मृत्यूचा संसार सुरू झाला. आणि भव पच्चया जाती जरा मरणं शोक परिदेव दुःख दो मनस्सु पायासा संभवंती एवमेतस्स केवलस्स दुःख खंदस्स समुदयो होती ती. अरे हे दुःख निर्माण करतात ह्या 12 कड्या. या 12 कड्यांचं चिंतन करतात. ही प्रज्ञा बोधिसत्व प्रज्ञापूर्वक जाणतात या 12 कड्यांना. आणि जर दुःखच जर नष्ट करायचं असेल तर दुःखाचं जे मूळ कारण आहे काय? अविद्या. अरे अविद्याला नष्ट करावं लागेल. ही अविद्या नष्ट झाली पाहिजे. कारण लोकांच्या जीवनामध्ये अज्ञानाचा अंधकार आहे, लोकांच्या जीवनामध्ये अविद्येचा अंधार आहे. ज्याप्रमाणे बुद्ध म्हणतात की या अंधाराला नष्ट करण्यासाठी आपण दिवा प्रकाशित करतो किंवा मेणबत्ती लावतो, अंधार नष्ट होतो. तर एक बोधिसत्व आपल्या जीवनामध्ये भावनामयी प्रज्ञा विकसित करून आपल्या जीवनातील ह्या अविद्येचा अज्ञानाचा जो अंधार आहे तो नष्ट करतात, अविद्येचा अंधार नष्ट करतात. तर दुःख नष्ट कसं झालं? मग दुःखाच्या कड्या तोडत गेल्या बघा. अविद्या संपली, संस्कार संपले, संस्कार तर नष्ट झाले, विज्ञान पण नष्ट झालं, विज्ञान नष्ट झालं तर नामरूप नष्ट झालं, नामरूप नष्ट झालं तर 6 आयतन नष्ट झाले, 6 आयतन नष्ट झाले तर त्याला होणारा जो फस्स आहे स्पर्श ते होणार नाही, स्पर्शच होणार नाही तर वेदना पण होणार नाही, वेदना होणार नाही तर तृष्णा उत्पन्न होणार नाही, तृष्णाच नाही तर उपादान होणार नाही, उपादानच नाही तर भव नाही, आणि भव नाही तर जाती जरा मरण काहीच होणार नाही. ह्या दुःखाच्या कड्या अशा तोडतात बघा. तर अशा प्रकारे एक बोधिसत्व अशा प्रकारे या 12 म्हणजे दुःख निर्माण करणाऱ्या 12 कड्या आणि दुःख नष्ट करणाऱ्या 12 कड्या ज्याला म्हणतात प्रतित्य समुत्पाद सिद्धांत कार्य कारण भाव, याचं चिंतन करतात. या दुःखाच्या कारणाला पाहतात. बोधिसत्वाला पण शरीर आहे, बोधिसत्व पण आपल्यासारखेच राहतात ना. त्यांना काय 4 हात थोडी असतात, आपल्यासारखेच राहतात बघा. ते अगदी सामान्य माणसाप्रमाणे, पण त्यांची बुद्धिमत्ता आणि त्यांचं पारमीबल फार मोठं असते. त्यांचंही शरीर आहे, त्यांचंही मन आहे, त्यांना पण ते सगळे प्रतित्य उत्पन्न होतात. परंतु जसं एखाद्या सामान्य व्यक्तीमध्ये वेदना पच्चया तन्हा होते, जसं आपण सामान्य आहोत, आपल्या वेदना पण उत्पन्न होतात, संवेदना, पण आपल्यामध्ये काय होते? संवेदनेच्या नंतर वेदना पच्चया तन्हा उत्पन्न होते. तन्हा म्हणजे दुःख. पण बोधिसत्व जे असतात, बोधिसत्व त्यांना पण मन आहे, त्यांच्या मनाला पण ते प्रतित्य उत्पन्न होतात वेदनापर्यंत, परंतु वेदना पच्चया तन्हा होत नाही बोधिसत्वामध्ये. समजलं? वेदना पच्चया तन्हा होत नाही. काय होते? वेदना पच्चया पय्या. त्या वेदनेच्या नंतर प्रज्ञा उत्पन्न होते. आणि कोणती प्रज्ञा?
प्रज्ञा म्हणजे काय? भावनामयी प्रज्ञा. अरे संवेदना आहे, अरे सुखद संवेदना, लोभ निर्माण करणारी प्रज्ञायुक्त जाणलं. अरे दुःखद संवेदना, द्वेष उत्पन्न करणारी प्रज्ञायुक्त चित्ताने जाणलं. असुखद अदुःखद संवेदना, मोह उत्पन्न करणारी प्रज्ञायुक्त चित्ताने जाणलं. आणि प्रज्ञायुक्त चित्ताने जेव्हा तुम्ही जाणता आपोआपच त्याला नष्ट करता. बघा जसं रस्त्याने तुम्ही चालता आणि समोरून तुम्हाला एक कुत्र दिसलं, बघा तुमच्या प्रज्ञा उत्पन्न झाली, रर ते कुत्र डेंजर दिसते बघा, तिकडे जायचं नाही, झालं की नाही? आपोआपच समजतं तुम्हाला, तिकडे जात नाही, मग तुम्ही इकडून निघून जाता. असं हे काय? हे ज्ञान आहे. अगदी याप्रमाणे जेव्हा तुम्ही ते जाणता, अरे वेदना पच्चया तन्ना आहे, तर वेदनेची कडी तिथंच तुटते, वेदना पच्चया पय्या होते, प्रज्ञा उत्पन्न होते. आणि खऱ्या अर्थाने तेव्हा मग बोधिसत्व त्या सगळ्या दुःखाला पण जाणतात, दुःखाचे कारण पण जाणतात, आणि दुःखाचा जो निरोध आहे त्या दुःखाचा निरोधाला पण जाणतात. की दुःख नष्ट करायचं असेल तर ही प्रज्ञा उत्पन्न झाली पाहिजे. कोणती प्रज्ञा? अरे अज्ञान नष्ट करायला पाहिजे. कोणतं अज्ञान? तर लोक बघा अज्ञानी कसे आहेत, तर लोकांमध्ये अज्ञान आहे. पहिलं जे अज्ञान आहे ते दूर करायला पाहिजे. आपलं हे जे जीवन आहे हे जीवन अनित्य आहे, हे सत्य आहे. बोधिसत्व जाणतात, अनित्य सत्य जाणतात. हे शरीर अनित्य आहे, याच्यामध्ये असं नित्य काहीच नाही आहे. हे सगळं नष्ट होणार आहे, हे नाशिवंत आहे, विनाश भावंग आहे. अरे सगळं अनित्य आहे. आणि लोक याच्यावरच सगळा खर्च करतात, याच्यावरच खर्च करतात. हे माझं आहे म्हणतात, हे माझं आहे म्हणतात. अरे इथं माझं पण काही नाही, इथं मी पण काही नाही, हे सगळं संपणार आहे, अनित्य आहे. या अनित्याची भावना करतात एक बोधिसत्व, अनित्य सत्य जाणतात. दुसरं अनात्म सत्य जाणतात, अनंत सत्य जाणतात. अनंत सत्य म्हणजे, अनात्म म्हणजे काय? या शरीरामध्ये आत्मा नावाची अशी कोणती वस्तू नाही आहे. लोक म्हणतात ना आत्मा आहे, म्हणतात आत्मा, आत्मा नाही आहे म्हणतात बोधिसत्व. हे जाणतात. आणि जाणतात म्हणजे काय? फक्त ऐकून नाही बरं. लोक म्हणतात ना आत्मा आहे, आत्मा आहे. कसं म्हणतात? श्रुतमय, श्रुतमय आहे. लोक सांगतात, टी व्हीवर पाहतात, पिक्चरमध्ये पाहतात, लहानपणापासून पायका झालं, कोणी आत्म्याला भेटला नाही, कोणी बोललं नाही, फक्त आहे म्हणतात, आहे म्हणतात. भावनामय नाही आहे. बोधिसत्व भावनामय प्रज्ञा उत्पन्न करतात. की या शरीरामध्ये आत्मा नावाची अशी कोणती वस्तू नाही आहे. या आत्माला म्हणजे आत्मा नावाची अशी कोणती वस्तू नाही आहे. जे काही आहे ना सुखाचं दुःखाचं ते आपलं मन आहे. आत्मा नाही, आपलं मन आहे. या मनाला जाणतात. इथं मी आणि माझं असं काहीच नाही आहे. मी आणि माझं काय, आणि लोक त्याच्यातच दुःखी आहेत. बघा बघा तुम्ही, मी आणि माझं, हे मी आणि हे माझं, याच्यात लोक फसलेले आहेत, ते बिचारे दुःखी आहेत. तर बोधिसत्व ते जाणतात की इथं मी आणि माझं असं काहीच नाही आहे, हे अनात्म सत्य आहे. बोधिसत्व जाणतात. आणि लोक अनित्य जाणत नाहीत, अनात्म जाणत नाही, आणि म्हणून लोक दुःखी आहेत. बघा हे दुःख जाणतात. आणि जेव्हा हे सगळं जाणल्यानंतर मग त्यानंतर ते बोधिसत्व या दुःखमुक्तीचा मार्ग प्रतिपादित करतात, त्या मार्गाची भावना करतात. आणि दुःख निरोध गामिनी पटीपदा सांगतात, त्याचं चिंतन करतात. आणि दुःखाला जर नष्ट करायचं असेल तर तुमच्यामध्ये हे सत्य जे आहे, ही जी प्रज्ञा जी आहे, कोणती प्रज्ञा? भावनामयी प्रज्ञा, ही उत्पन्न झाली पाहिजे. आणि भावनामयी प्रज्ञा कुठं उत्पन्न होईल? एकमेव मार्ग आहे की ज्या मार्गात तुमच्यात प्रज्ञा विकसित होते, आणि तो मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग होय. या आर्य अष्टांगिक मार्गाच्या आचरणानेच तुमच्यामध्ये प्रज्ञा उत्पन्न होते. तुम्ही प्रज्ञावान बनता. आणि प्रज्ञावान झाले की तुम्हाला दुःख पण समजतं, दुःखाचे कारणं पण समजतात, त्याचा निरोधही जाणता येतो, आणि त्या निरोधाचा मार्गही तुम्ही बरोबर अवलंबिता. तर अशा प्रकारे एक बोधिसत्व प्रत्यक्ष त्या आर्य अष्टांगिक मार्गाची पटीपदा करतात, त्याचं आचरण करतात. आणि जीवनातील सगळ्या प्रकारचा जो काही अंधकार आहे, अंधार आहे, या प्रज्ञारूपी दिव्याने नष्ट करतात. चार आर्य सत्याला जाणतात. आणि अशा प्रकारे एक बोधिसत्व आपल्या जीवनामध्ये प्रज्ञा पारमिताचं पूर्णत्व करत असतात. अशी प्रज्ञा पारमिता पूर्ण होत असते. तर अशा प्रकारे बघा बोधिसत्व सिद्धार्थसुद्धा यांचं जर आपण जीवन बघितलं, त्यांनीसुद्धा अशाच पद्धतीने
या प्रज्ञापारमितेच्या साह्याने 4 आर्य सत्याचं चिंतन केलं, 4 आर्य सत्याचं चिंतन केलं आणि आपली प्रज्ञापारमिता त्यांनी पूर्ण केली बघा. आणि म्हणून एका बोधिसत्वाच्या जीवनामध्ये ही प्रज्ञापारमिता अत्यंत महत्त्वाची आहे. तर अशा प्रकारे आपणही ही जी प्रज्ञापारमिता आहे, किमान आपल्यामध्ये प्रज्ञा जे तत्व आहे हे नेहमी विकसित होत राहिलं पाहिजे. हे कमी होता कामा नये, कारण सगळीकडे अंधार आहे बघा. आपल्या आजूबाजूला सगळीकडे अंधार आहे बघा, अंधार. या अंधार कोठडीमध्ये लोक फसलेले आहेत. आपल्याला फसायचं नाही आहे. त्याकरिता या अंधारातून बाहेर निघण्यासाठी आपल्याला प्रज्ञा अतिशय महत्त्वाची आहे. आणि म्हणून प्रज्ञावान बनण्याचा प्रयत्न करा, आपल्यामध्ये प्रज्ञा विकसित करण्याचा प्रयत्न करा. कारण प्रज्ञा संपू नये. प्रज्ञा जर नष्ट झाली, हा सर्वात मोठा लॉस आहे बघा, आपल्या जीवनातला सर्वात मोठा तोटा आहे. आणि म्हणून प्रज्ञा विकसित करा, प्रज्ञावान बनण्याचा प्रयत्न करा. यामध्ये आपल्या सर्वांचं मंगल आहे, सर्वांचं कल्याण आहे. तर सरते शेवटी मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांप्रती मंगल कामना अर्पण करतो आणि आजची धम्मदेसना आणि धम्मसंस्कार समाप्त करतो.